तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे. हे मंजुरी भगत मंजुलिका प्रतीक्षा. तर आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता. तुझे देखा तो ये जाना सनम गाव आहे हे गाव दीवाना सनम गाव आहे. सो हे गाइस वेलकम बॅक अनदर विथ माय न्यू ब्लॉग. ओके मित्रांनो, मी खूप दिवसानंतर माझा ब्लॉग टाकणार आहे. ओके, तर हा ब्लॉग म्हणजे इंट्रो मी नंतर शूट करू राहिलो, कारण की जे आहे ना मी चापर्ड्याला गेलतो. चापर्ड्यामध्ये आमचा संविधान कॅम्प होता. तर संविधान कॅम्प म्हणजे असं नाही आहे की संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. संविधान तिथं गेल्यावर समजलं आम्हाला की संविधान हे प्रत्येक नागरिकांचं आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांचं संविधान आहे. तर तुम्ही पण मित्रांनो संविधान समजून घेण्याचा प्रयत्न करा. संविधान नेमकं काय आहे आणि संविधानातले कायदे, आपले हक्क, आपले मूलभूत अधिकार काय आहे ते आपल्याला संविधानामधून समजायला मिळेल. ओके, तर आम्ही तिथे जे आहे माझा पूर्ण कॉलेज म्हणजे पूर्ण नाही, माझ्या क्लासमधले काही विद्यार्थी आणि BLW फर्स्ट आणि फायनलचे सुद्धा आहे. तर जाऊया आपण तिथं, जाऊन एन्जॉय करूया, संविधान शिकूया आणि काय आहे काय नाही ते बघूया. तिथं गेल्यावर सगळं माहीत पडणार आहे. तर ओके, ज्यांनी कोणी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. भेटूया लवकर आणि कंटिन्यू करा तुम्ही माझ्या ब्लॉगला. ओके सोय. तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे. हे मंजुरी भगत मंजुली. तर आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता. यावे लवकर लवकर. काय माग माग थांबता बे तुम्ही? इथं ड्रॅगन वगैरे सगळं आहे. शांततेचं प्रतीक गौतम बुद्ध हे तुम्ही बघू शकता इथं. हाय. हां बस जमलं जमलं. जादू हे तुम्ही बघू शकता इकडलं. वाव, हे ड्रॅगन आहे इकडे, कोब्रा, किंग कोब्रा. आणि हे इकडलं तुम्ही बघू शकता. आता जे आहे ना आम्ही थोडं इथं बसणार. चला मित्रांनो, आम्हाला जे आहे ना इथं 6 नंबरची रूम मिळालेली आहे. तर इथे येऊन आपण आता आतमध्ये जाऊया. आम्ही 4 जण पार्टनर आहे. 4 मित्र फुटलेले आहे, अलग अलग याच्यात गेलेले आहे. 2च फुटले, 2 एकाच्यात आले, 2 एकाच्यात आले. एक अलग गेला, एक अलग गेला. आता जाऊया आतमध्ये जाऊ. रूमचं लॉक पण उघडून न राहिलं. माहित नाही काय झालं काय नाही. तुका 9 नंबरची 6 नंबरवर आली, 6 नंबरची 9 नंबरवर आली. तर आता जाऊया आणि हे पलटी मारून देत. भावा हे चाबी अल्टी पलटी झाली असं वाटू राहिलं. आता आमची चाबी भेटलेली आहे. आता जाऊ आणि तिथं रूम लॉक उघडू. चल ये इकडं. हे होय 6 नंबर. चला अल्टी पलटी झाली. आता चाबी आता लावूया आपण, बघूया. आणि हाव हाँ उगल हम जा रहे हैं अभी रूमच्या अंदर, रूमच्या बाहेर. चला. ये बात भाई साहब, ये देखो भाई, बहुत ही सही, बहुत ही सही. काय म्हणता रे? हाय गाइस, ये सोने के लिए कपल्स की जगह है. ये कपल जाऊ दे ना, इथं थंडी नाही लागत. एवढं सही. काय रे टाकल्या तू? टाकला एक झोपला एखादा. चल आता थोडी मजा करू आणि फ्रेश वगैरे व्हायचं. फ्रेश वगैरे झाल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करू. ओके. मी जे आहे ना तिथे चहा वगैरे पिणं चालू आहे. चहा पिऊन झालेला आहे. तर आमचे दादा इथे बसलेले आहे. वसंत दादा हा नाही, आता सध्या ब्लॉग वगैरे टाकून आपण येतो. आणि इकडे मंजुलिका, प्रतीक्षा. ये क्या आता. मित्रांनो आता वाजलेले आहे 9:15 आणि आजचं आमचं सेशन जे आहे ते झालेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला बघू शकतो आता इथे. आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यूज दाखवून देऊ शकतो चापर्ड्यामधला. तुम्ही बघून घ्या एकदा. चापर्ड्याचं बाहेरचं लुक म्हणजे नाईटला कसं वाटते. ये ड्रॅगन. इकडलं जे आहे ना आमचे समजा राहण्याची व्यवस्था वगैरे इथे
केलेली आहे. आम्ही जेवण वगैरे करणार आहे. हो आता जेवण करणार. काय म्हणता गोपाल भाऊ? तू सांग काय नाव आहे? तू नाही तू सांग. तू सांग. आता आम्ही जेवण करणार आहोत. व्यवस्थित जेवण. हे बघा तुम्ही कसं वाटते खतरनाक. हाय हो. तर आता आम्ही सगळे जण जे फ्रेश होऊन सगळे जण वा पाय हे किती विचार आहे. हाय कोण केम छोन मित्रांनो, आजचं सेशन जे झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे आणि आमचे थॉट पूर्णपणे क्लिअर झाले आहे. चला भेटूया आपण नाही का. आता रूम मध्ये जाऊया आणि जाऊन थोडाफार फ्रेश वगैरे होऊया यार मित्रांनो, कपडे वगैरे चेंज करूया. तर मित्रांनो आम्ही शिरलो आता रूम मध्ये. तुम्ही बघू शकता इथे सगळं माझे मित्र आणि हे इथं ऋषा वगैरे टी शर्ट वगैरे बदलणार आहे, बदललेले आहे. चलो मित्रांनो सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल RJ ब्लॉगर. सोई लवकर ब्लॉग भेटून तुम्हाला. आता आमची तयारी वगैरे झालेली आहे ना, आम्ही चालू आता जेवायला. आता जेवण वगैरे करूया. आता मागे जाऊन बहुतेक हवा ते मागे जाऊन सगळेजण गेलेले आहे. जाऊया आणि जेवण करूया. लूट लेंगे. जय श्रीराम. सोई आज आमचा दुसरा दिवस. आज आम्ही उठलेलो आहे, फ्रेश पण व्हायचं आहे. ओके तर माझं इकडे बघू शकता या रूम माझीवाली. इथून बाकी जण झोपून आहे इथे. पत्या आहे मागं, तोंड घासून आणले का. सो बाहेरचा नजरा तुम्हाला दाखवून देतो एकदा कसा आहे काय आहे. सो चला दाखवतो तुम्हाला. तिकडे जे आहे ना माझ्या फ्रेंड्स आहे त्या रूममध्ये झोपलेल्या. ओके बाहेरचा नजरा एकदा बघून घ्या तुम्ही. तर ही मीनाक्षी तिकडल्या रूममध्ये, तिकडे सर्वजण. आणि हे बघू शकता तुम्ही आहो आली. तर हे तुम्ही बघू शकता यार, खरंच खूप खतरनाक आहे, ब्युटिफुल आहे इथं चापोर्ड्यामध्ये. इकडे बनवणं झालं आहे. आणखी इथं सर्व कॅम्प वगैरे येतात. तर मित्रांनो आता जे आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन मग बाहेरचा नजारा वगैरे दाखवून देतो तुम्हाला एकदा. सोय कंटिन्यू करा तुम्ही माझ्या ब्लॉगला. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकणार आहे मित्रांनो, सपोर्ट दाखवा आपल्या ब्लॉगला. ओके मित्रांनो हे तुम्ही बघू शकता, हे मसासूर लेखाचे झोपलेले आहे इथं. हे पियुष, हे पज्जा, हे अंक्या. उठा बे चालले लेखाचे झोपले मस्त. इकडं बाहेरचा नजारा वगैरे तुम्ही बघू. अरे डिक्या काय करू लागला तू. सो फ्रंट व्ह्यूज. भावना हाय. इकडे राजदीप वगैरे तोंड होत आहे. हाय राजदीप. हाय दीक्षा. तर हा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यूज आहे सर्व. इथं ही जी भावना वगैरे आहे ना, इथं फोटो वगैरे काढणं चालू आहे भावनाचे. यांची तयारी वगैरे झालेली आहे. समोरचा बघून घ्या यार एकदा तुम्ही. हे बघा इथे मस्त आहे. हे उज्ज्वला. हाय उज्ज्वला. तर तुम्ही बघू शकता यार इथे नाही का, खरंच खूप छान आहे यार. तयारी करून बाहेर येतो पण मी असं चालू तुम्हाला दाखवायला. आणि आता जे आहे ना जातो अंदर, ब्रश वगैरे करतो आणि पुन्हा बाहेर येतो. सोय कंटिन्यू करा तुम्ही. तर ना आम्ही चाललेलो आहे आता नाश्ता करायला. कुठं चाललो भावना. कुठं चाललो. गाव आहे हे गाव आहे.
तर आम्ही झालेलो आता नाश्ता करायला. हा पण इकडे ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे भाऊने, नवीन नवीन बघू शकता तुम्ही. मॉर्निंगचा नाश्ता करायला चाललो आम्ही. राहू दे रे बे, चला चलो नाश्ता करायला. इथं नाश्त्याची व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहे. पाहू आज नाश्त्याला काय. काल भात होता जेवायला आणि आज बघू नाश्त्याला इथं चणे आणि पोहे. हे बा भुक्कड, हे भुक्कड तर हे चणे आणि नाश्ता आम्ही करणार आहे आता. ओके, तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू करा. आणि सर्वजण लागलेल्या लाईन येत आणि काही जण करताय मोबाईल यूज. सो चालू द्या. हे आलं एक दुसरं पण आणलं. हा जो आहे दुसऱ्या दिवसचा दुसरा सेकंड चाय. हे सर्व चाय प्यायला बसलेले आहे. इकडे बाबे मी काहीच नाही. हा दुसऱ्या दिवसचा दुसरा चाय सगळ्याचा. ब्लॅक टी सांगतो भाई निडी टी शर्ट आहे माझी, पांढरी दोन दिसत आहे. चहा कसा प्यायचा माहिती आहे का? काही आहे मर्शी. त्याच्यानंतर आपल्या देशाची कॅपॅसिटी वाढली. आपल्याला वाटतं की ते मूलभूत अधिकारांमध्ये आलं पाहिजे. मग आपण त्याला मूलभूत अधिकारांमध्ये घेतलं. ठीक आहे, म्हणून ते इथे घेऊन पण चालणार नाही. त्याचा आपण कायदा बनवला, बरोबर. त्याच्या बांधल्या जाणार, त्याची कोण जबाबदारी घेणार किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतच्या या हमारा अटल निर्णय है कि जब तक मुख्यमंत्री यहाँ नहीं आते यहाँ से कोई लाश नहीं हटेगा. मित्रांनो इथं संध्याकाळचा आम्हाला पिक्चर दाखवून चालू आहे इंदिरा गांधीजींचा. अन्याय झाला इथं, अन्याय इथं अन्याय होऊन झाला. काय कमी झालं नाही, त्याला कमी झालं चालतं, जास्त पाहिजे. हा 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 चलो. मित्रांनो आमचा इथला आज लास्ट डे आहे. तर आम्ही चाललो आता बाहेर चाय प्यायला. नाश्ता वगैरे केला तिथं पण काही हजम नाही झाला तो, कारण की तो उपमा आणि ते काय खावं नाही वाटत. आता आम्ही जातो इथून. तुम्हाला समोरचं वगैरे बघू, हे बघू शकता तुम्ही इकडे त्या साईडला आहे. मर्शीन असा आहे मर्शीन. ब्लॉगर चाललाच आहे ना आमचा, ब्लॉगर चाललाच आहे. ओके चला जाऊया लवकर इथून कल्टी मारू. तर ज्यांनी आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर जा, लवकर लवकर जा. आणि सगळ्यांच्या आयडिया मेन्शन करतो. क्रेझी प्रज्वल म्हणून आयडी आहे. प्रतीक पाटील नको करू, काय फरक नाही पडत. जा लवकर 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 फॉलो करा. फक्त पोरी, फक्त मुली नाही नाही आम्हाला पोरी फॉलो करू नका, कारण की आय डोंट ट्रस्ट दिस मूल गर्ल. 7 वर्ष का रिलेशनशिप खत्म हो गया, खत्म हो गया, मोये मोये हो गया, मोये मोये हो गया. चलो त्या वगैरे घेऊ आपण आता. आज इथं संविधानचे समाधान हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर आता आपण बघूया राधी बिगडे रे. तर आम्ही सर्वजण आहे इथे कार्यक्रमाला गेलेलो. संविधान प्रमाणपत्र वगैरे मिळालेलं आहे. तर खूप आनंद वाटला आणि खूप म्हणजे खरंच ज्या समस्या होत्या आणि जे आम्हाला कुठेतरी भेद होता मनाचा तो निघून गेलेला आहे. आणि इथे सर्व जे आहे संविधान काय, संविधान म्हणजे हा सर्व भारतीय नागरिकांचा एक हक्क आहे. ही यामधून आपल्याला समजून येते. भारतीय संविधान, भारतीय जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद. तर पुढे गेली अंदर चाय नाही, बाहेर लवकर चाय घेऊन बाहेर, लवकर बाहेर चाय घेऊन बाहेर. एकदम अतिउत्तम होता आणि समाधानी होता. आम्हाला इथून जाऊ नाही वाटत आहे, पण काय करता 3 दिवसाचा होता कार्यक्रम. पण आता जावं लागत आहे आता. ओके तर पुन्हा आपण कार्यशाळेत भेटूया आणि पुन्हा एन्जॉय करूया. आमचा निखिल
चालाय संविधान ओके खूप आनंद वाटत आहे आणि जाऊ आपण आता सगळे चाय प्यायला ना काजल मैरा आणि मीनाक्षी ओके तर हाय करा हे आमची दीक्षाबाई काय दीक्षा काय स्नेहा आता आता घरी आली ओके नाही तर वसंत आता आपलं सेशन खतम झालेलं आहे 3 दिवसाचं तर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं मला पण खूप छान वाटलं संविधानचे समाधान खरंच खूप म्हणजे डाऊट जे आहे ते पूर्ण क्लिअर होते या सेशनमध्ये येऊन तर चहा नाही चहा नंतर त्याच्यामध्ये खूप खूप भारी वाटतंय खूप फिलिंग भारी वाटतं हां तर चला ओके तर भेटूया आपण आणखी मित्रांनो आपलं जे इथलं झालं आहे सेशन खतम आणि आता आपण निघणार आहे गावासाठी ओके तुम्ही मागचा नजारा वगैरे बघू शकता सो तर माझं म्हणणं इथं इतकंच आहे की तुम्ही या इथे आणि ज्ञान घ्या आणि काही ना काही सेशन वगैरे राहतात इथले तर तुम्ही एन्जॉय करा ॲडजस्ट करा आणि हा माझा खूप दिवसानंतर ब्लॉग होता तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा ओके भेटूया आपण नंतर सो सबस्क्राईब करा आम्ही सर्व जे इथून निघालेलो आहे आता घरी जाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही चला आता बहुत से यार बघू शकता यार ओके तर चला मित्रांनो खूप भारी दिवस गेले इथले मस्त खतरनाक क्या बोलती कंपनी कमायला बहुत मध्ये काय हे बा फोटो काढणं चालू आहे इथे हे आली आहे तर आज आपला इथला आखरीचा दिवस आहे सर्वजण चांगले तर ओके तर सबस्क्राईब करा आपल्या सबस्क्राईब करायला सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला तर इकडे आम्ही क्लिक करा सबस्क्राईब करा आणि इकडे कुणाल ते लाल बटन आहे ठसकावून दाबून द्या लाल बटन ठेवाली सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल आणि भेटूया नंतर ब्लॉग मध्ये खूप दिवसांनंतर तर ओके हा तर पुन्हा भावना आणि उज्ज्वला आलेले आहे तर तुम्ही पण सांगा सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा खूप दिवसानंतर आमचा ब्लॉग येणार आहे तर एन्जॉय करा ओके बाय